काय म्हणताय पब्लिक, कसं काय? तर भावांनो, आज आपण कोल्हापुरात व्हायरल होत्याला चीज क्रंची पाव ट्राय करणार आहे आणि ते दुसरीकडे तिसरीकडे नसून आपल्या दुकानाच्या समोर आहे. आणि आपल्या इथं असून आपण ट्राय करणार असं होणार आहे का? ती आपण लांब लांबचं ट्राय करतोय, हे तर आपल्या दुकानात समोरच आहे. मग व्हायरल आहे म्हणजे आपण ऐकतोय. माझा तरी फेवरेट पॉइंट आहे. आता ते नवीन काहीतरी केले तिथं म्हणलं ट्राय तर करायलाच लागणार. भावांनो, मी तर रेकॉर्ड ब्रेक पावभाजी खाल्ल्या, एवढ्यांदा पावभाजी खाल्ल्या. जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल का नाही भावांनो, खरोखर नक्की एकदा ट्राय करा. माझं नाव काढशीला. पावभाजी एक नंबर आहे. आता काय तर नवीन चालू झालंय क्रंची चीज पाव, तो ट्राय करायला लागले. पण पावभाजी पण घेतल्या, काही विषय नाही, खरं ते पण ट्राय करायचं. खरं मी सांगालोय तुम्हाला, पावभाजी भावांनो असा विषय इथं. भावांनो, 4 पावभाजीवर एक क्रंची चीज पाव फ्री आहे. आम्ही आता सध्या 3 घेतल्यात, खरं 4 वर एक क्रंची चीज पाव फ्री आहे. भावांनो, व्हायरल व्हायला ते हेच आहे. जरा ट्राय करून तुम्हाला सांगूया कसं लागतंय. तुम्हाला सांगतो भावांनो, जसं या पावभाजीला तोड नाही का नाही, तसं भावांनो याला पण तोड नाही. भावांनो खरोखर हाड लागाले, एकदम चुम्मेश्वरी. म्हणून यांची जशी पावभाजी क्वालिटी आहे तसं हे पण टॉप क्वालिटीच आहे. ट्राय करण्यासारखं काय, नक्की आला की एकदा हे पण ट्राय करा. भावनींची पावभाजी का नाही, ही लय जणांची फेवरेट पॉईंट आहे आणि ही माझी पण फेवरेट पॉईंट आहे. जर तुम्ही ही पावभाजी ट्राय केली नसली की नाही भावनी, एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की एकदा सांगा. खरोखर क्वालिटी विषय हो, एवढं सांगत नाही मी, खरोखर क्वालिटी विषय. चेतन काही विषय डेंजर आहे की, चेतन नवीन काय तर खायला त्याला डेंजर आहे डेंजर. भावांना ऍड्रेस सांगायची गरज नाही, तरी पण एकदा सांगतो. राजारामपुरी 4थी गल्ली, हेवनच्या बरोबर साईडला रुबाब मेन्सवरच्या बरोबर समोर.